स्पेशल फील केलं ना, खूप छान वाटतं. कितना है सोलर किती जवळ आहे माझ्या गलो परी को बॉल डालते हम. आउट. खेल रहे हो क्रिकेट वो भी सत्यम के साथ. ये है गणपति बप्पा का मंदिर. काय चाललंय? मागत जा झोपायला लवकर. पटकर ना माग हो. हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल. कैसे हैं आप सभी लोग? तो आज है वुमेंस डे, मतलब आज है मम्मी का डे. मदर्स डे नहीं, वुमेंस डे है आज. और अभी बजे है 4 बजे मैं कर रही हूँ ब्लॉग शूट, क्योंकि मेरे को कुछ पता नहीं है मैंने डेकोरेशन कैसा किया है, क्या किया है. तो अभी मैं गाइस हो रही हूँ रेडी. और ये जो ड्रेस है थोड़ा से हो रहा है मुझे ढीला, इसलिए पीछे से मम्मी ने किया है जुगाड़. पिन लगाई है, तो प्लीज़ इग्नोर गाइस. तो अभी मैं हो रही हूँ रेडी. सिंपल पाउडर, लिपस्टिक से इधर चिक्स रेड किए, और ये जो है ना वो पिंक दिख रहा है थोड़ा, वो लिपस्टिक ही लगाया और आईलाइनर लगाया है बस. देखो मेरे बाल बहुत ज़्यादा मतलब वो ख़राब हो गए हैं, क्योंकि अभी हम होली खेल रहे थे ना. देखो ब्लॉग आया है, आप देख सकते हो जाकर मेरे चैनल पर. अभी मैं बना रही हूँ आओ मेरे बाल. तो गाइस मैं हो चुकी हूँ रेडी, और ये जो आगे के बाल हैं वो मैं करने वाली हूँ कल, और आपको भी दिखाऊंगी डेकोरेशन. चलो मैं पहले कल कर लेती हूँ. नाही अशी छान दिसते. ओके स्टीलच्या असं काहीतरी करायचं. कर्लची पण मशीन आहे, पण नॉट अलाउड. आहे तसं तयारी कर. जाऊ द्या गाईच, असे छान दिसते मी. तर आता मी करत आहे, मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन मी कसं केलंय. चला. तर गाईज इथं आहे दरवाजाची एंट्रन्स, बघू शकता. मम्मीला माहिती नव्हतं असं मी केलंय, घरगुतीच केलंय, त्यामुळं ऑब्विसली. आणि माझा क्लिप लावलेला आहे मी इथं. आणि इथं मी ठेवलेलं आहे सीझर का ठेवली आहे, कारण की कट करून मग मी आतमध्ये जाणार, आणि तुम्हाला आतलं पण दाखवते मी. अरे गाईज कुठे गेले? अच्छा गाईज इथं आहेत का? तर हे आहे आतली एंट्रन्स आपली, आणि खाली फ्लावर्सचे पेटल्स, अजून खूप काय काय मी तुम्हाला दाखवते. तिथून एंट्रन्समध्ये मी टाकलेले फ्लावर्स, बलून्स अँड केक्स. असं केक आहे हे बघा. टिकी मी बनवलेला आहे चोको पायनी, खूप छान आहे हे बघा. डेकोरेशन केलंय मी इथं असं. आणि हे जे आहे ना ते बघितले इथं जे डेकोरेशन केले मी. आणि तुम्ही म्हणत असताना हे फ्लावर्स कशाचे, ते काय आहेत मम्मीच्या अंगावरती टाकायला, असं एंट्रन्स केल्यावरती मम्मीने. तर असं मी केलेलं आहे डेकोरेशन एक असं. तर आता आपण घेऊन येऊ मम्मीला. ओके गाईज, चलो आपण घेऊन येऊ मम्मीला. गाईज इथं बघा मम्मी होत आहे रेडी. हो, जी मी केलेलं आहे डेकोरेशन ती पण खूप छान आहे ना गाईज. कमेंट करून नक्की सांगा, मम्मीला खूप आवडणार आहे ना मम्मी. बघा गाईज मम्मी. हाय. तर तुम्हाला सिंपल एकदम तयार झालेले आहे. तर तुम्हाला मम्मीचं फुल लुक दाखवते. हे बघा मस्तपैकी वन पीस घातलंय, खूप छान. आता माझा फुल लुक दाखवते तुम्हाला. हे बघा गाईज, आहे माझा फुल लुक. आणि हे ड्रेस कोणाचा आहे? माझा आहे. चोर मम्मीचा ड्रेस आहे गाईज, मला बसतोय बघा. तर गाईज तुम्ही माझा मम्मीचा फुल लुक बघितलाच असन. आणि जी सगळं डेकोरेशन केलंय ती
फक्त मम्मीसाठी केले आणि गपचूप केलेला आहे. तिचं सकाळपासून चाललं होतं, तिला काहीतरी आणायचं होतं, ती पैसे मागत होती पण मी देत नव्हते. पण म्हटलं जाऊ दे, सकाळपासून ते चाललं होतं, म्हणून तिला मी फक्त 20 रुपीज दिलेले होते. तर त्याच्यातच तिने काहीतरी केलेलं आहे हे तर मला समजलेलं आहे. मी पाहिलेलं नाही आहे पण माइंडमध्ये सेट झाले, म्हणजे डोक्यामध्ये आलेलं आहे का तर तिने मला रेडी व्हायला सांगितलं. तर असं सिंपल असं आम्ही तयार झालेलो आहोत. आणि थँक्यू बाळा. मदर कारण आहे ना, ती प्रत्येक सेलिब्रेशन असंच करत असते. म्हणजे माझा बड्डे असू द्या, परत मदर्स डे असू द्या, वुमन्स डे असू द्या, तरी सुद्धा आहे ना ती तिच्या पद्धतीने सेलिब्रेशन करत असते. मला खुश करण्याचा प्रयत्न ती करत असते. माझी प्रिन्सेस आहे ना ही, गोलू मोलू छोटू छोटू. अगो त्याच्या बर्थडेला पण. चला आता तिने काय काय केले ना, क्या क्या किया है उसने, चलो देखते हैं हम. चलो. तर गाइस आता मम्मी ही उघडणार आहे दरवाजा. मम्मी पधार गई है. हा, तर पहिला आपण घ्यावे सीर. तिने ते डेकोरेशन केलेली मस्त. आणि हे रिबिन पण बांधलेली आहे, पाहू शकताय. एकदम स्मॉल आहे. आणि म्हणजे इथं अडकवायला काय नव्हतं तर तिने इथं डबल स्टिकचा इथे एक टेप लावले आणि इथे एक लावले आणि छोटेसे 2 बलून लावले. आणि हे काय आहे परी? ती बो. कशासाठी? मला केस नाहीत म्हणून माझं नाही गाइस, त्यासाठी नाही ती रिबिनच्या मध्ये बो असतो त्यामुळे लावलाय मी. आणि इथे छान असं डेकोरेशन केलंय. मी दाखवते थांबा. उचला मम्मा. येस. तर आता आपण रिबिन कट करूया. म्हणजे कापू नको का? तर काय मम्मी आता कट करत आहे रिबिन. चलो या कर. कट करते. आता मम्मी तिकडं फिर, तोंड तिकडं घे आता. बरं. चल, मोबाईल आत ठेवायचा आहे, बघायचं नाही. बरं. मी सेट केलेला आहे मोबाईल. मी चाललेले आहे बाहेर आता मम्मी कारण रिबिन कट. तर आता हे कसं आहे, डोळे झाकून रिबिन कापायची. ज्यावेळेस हात येईल तेव्हाच बघायचं. हा एक्सप्रेशन माझं शूट करायचं तिला. थांब का? थांब. नाही कुठे गेली काय माहिती. सर उघडू नको नाहीतर बघ. आता काय गाइस नॉट चीटिंग. करू का? अरे काय कापले? हा थांब, उघडू नको डोळे, उघडू नको. काय करणार आहेस का पांडव? नाही नको, नाही तर राहू दे. नाही गाइस नाही करायचं ते. हा उघड. ये अरे वा 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 वा. किती वेळ झाला लेकरू ह्याच्यासाठी आवडते. म्हणजे बुगलं गो. गाइस हे खरं आहे. मी मम्मीला आधी दाखवलेलं नव्हतं. हे खरं आहे. हा, त्यामुळे तुम्ही म्हणता नाही तर चीटिंग. तुम्ही पाहिलंच असणार आहे परीने काय केले ते. चला तर तुम्ही परत एकदा पहा. काय बंद करते परी खरंच. खूप छान सरप्राईज दिलेली परीने मला. अजून एक टेक करायचं. आता काय? चलो लट चली मी. खरंच आहे ना, असं कोणी काही म्हणजे स्पेशल फील केलं ना खूप छान वाटतं. तर परीचं प्रत्येक वेळेसचं हेच असतं की तिला उत्सुकता असते की एखादा असं काही स्पेशल डे असला की ती माझ्यासाठी प्रयत्न करत असते. आज वुमन्स डे आहे तर तिला पण हे सेलिब्रेशन झालं पाहिजे. नाही मी स्पेशल तिच्यासाठी नाही काही केलं का तर ते सगळी तयारी करणार होती. हे तर मला माहीतच होतं पूर्णपणे का तर ती एवढी गॅरंटी आहे. ती प्रत्येक वेळेस तिची तयारी चालू असते. जो कोणती छोटुकली पिल्लं याच्यावरती म्हणजे परीच्या फ्रेंड्स वगैरे असतील तर नक्की मम्मीसाठी मदर्स डे, त्याचबरोबर मम्मीचा बड्डे, त्याचबरोबर वुमन्स डे वगैरे असलं तर मम्मीसाठी तिचा दिवस स्पेशल करत जा. का तर मम्मी तुमच्या सर्वांसाठी खूप काही करत असते. हो ना परी? आणि परीला याची जाण आहे त्याच्यामुळेच तिने हे सगळं करण्याचा तिचा प्रयत्न असतो. आता हे झाले तरी तिचं डेकोरेशन अजून काही संपत नाही आहे. छान असं डेकोरेशन तिने केलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय. तिचं म्हणणं आहे की तो राहून आपण केक कट करूया. तर ठीक आहे, आता तिचं ऐकलं पाहिजे. आणि गाइस जी मी करणार आहे ती मम्मीला माहिती नाही मी काय करणार आहे. ओके बर. केक अगोदरच कट केलाय का काय माहिती नाही, तुम्हाला लागलेला आहे. काय चिटिंग केली का? नाही अगं ते जरा हे निघलेलं नाही, बाहेर डेकोरेशनचं काम केलेलं तिने. नीट केलं.
हॅपी हॅपी वुमन्स डे टू यू मम्मी. हॅपी वुमन्स डे बाळा. थँक यू. मी पण लागली. चलो अब हम करते हैं वुमेंस डे सेलिब्रेशन. कट करते हैं केक. सेलिब्रेशन तो कब का शुरू हो गया है. यो हॅपी वुमेंस डे. हैप्पी वुमेंस डे टू यू. ओके. मी चालला. थँक यू. थँक यू. ते निघालं नाही माझ्याकडून. कसं वाटलं मम्मी? आज खरंच खूप छान वाटलं. परीने खूप स्पेशल दिवस आजचा बनवला आणि मस्तपैकी केक पण डेकोरेशन केलेलं आहे. तर त्याच्यात काय काय थांब ना, टाकलं आपले फुगे नाही दिसत आहेत. असं आहे ना. तिने काय आणलेलं होतं मला माहिती नाही बरं का. अयो काय अगं. प्लॅन सक्सेसफुल गाईज. तिने मागच्या वेळेस पण हेच केलं, पण मला वाटलं नव्हतं की ती ह्याच्यासाठी फुगे लावण्याचं काम करती. बर राहू दे, आता नाही करायचं. नाही खवळत नाही मी तिला. जलवा. डेंजर जलवाई. चलो खाएंगे अब सब मिलके खाएंगे इसे कट करके. हाँ कट कर कर खाएंगे. मला केकच नाही कापायचं. नाही 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 गाईस, ती करायला लागतं. ती करू शकतो आपण. एवढं काय त्याच्यात. आता नाही घाबरू. पण 2 वेळेस तर घाबरली ना मग चटणी बनला. खूप छान केलं. मस्त आहे. तो गाइस अभी मैं और मम्मी आ चुके हैं छत पर. अरे देखो क्या चालू है इनका. काय करताय तुम्ही? ओए काय करताय? हम बॉल खेल रहे हैं. ये दोनों बैट बॉल खेल रहे हैं. इधर आपको सत्यम बैट बॉल बैट खेल रहे बॉल हैं. खेल रहे हैं. देखो ऐसे खेल रहा था सत्यम. तर गाइस मी तुम्हाला दाखवते माझं टेरेस. तिकडच्या साईडला टाकी आहे. ती नंतर ना बघा. आता इथं आहे सोलर आणि सगळी मोकळी जागा आहे. हां. मोकळी स्पेस आहे खेळायला. तिकडं आहे टाकी. हां आहे टाकी. तिकडे पलीकडे पण मोकळी जागा आहे, पण त्याच्यात कपडे आहेत, त्यामुळे ती नाही दाखवणार मी. आणि आता आम्ही तरी तर बघा इथं आहे ऊन. ऑब्विसली सन आहे, ऊन यायला किती भारी. सूर्य मावळतीला चाललंय. आणि आता आम्ही काढणार आहे रील्स. चलो आपण रील्स काढू. अर्चना ठॉय ठॉय ठुस ठुस. मार. हाँ देखते यार. अर्ध इंग्लिश, अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी बोलायचं. ऑडियन्स सब है ना. हाँ इंग्लिश भी, इंग्लिश हिंदी पण बोलते मी, मराठी पण बोलते आणि इंग्लिश पण बोलते. ज्याला जी समजती भाषा ती तो. ये देखो गाइस, अभी अर्चना और सत्यम बैट बॉल खेल रहे और इधर मम्मी क्या कर रही है? देख खड़ी हुई इधर. देख रही हूँ इनका खेल कैसे खेल रही है. खेलो. हाँ सत्यम आउट. आउट. बेटा को एक बॉल. अब मम्मी डाल रही है बॉल. तर गाय का गोबर भाभी ने सुखा के रखा है भगवान के लिए. ऐसे पूजा में लगता है ना. चलो परी को बॉल डालते हैं हम. आउट. अभी मैं खेल रही हूँ क्रिकेट, वो भी सत्यम के साथ. आज अरे ये नहीं दिख रहा है. और ये बॉल और वो ये बैट करके पास. चलो अपन बैट इस पे ही तो ध्यान आएगा.
अब अर्चना कर रही है बैटिंग, बॉलर आ गया है चेंज होके, अब फील्डर है इधर, फील्डिंग कर रहा है सत्यम जी। आउट, नॉट आउट। सो गाइस हमारे ठीक घर के आगे है गणपति बप्पा का मंदिर। गणपति उधर ही। चले अर्चना। नहीं फिर मैं आउट नहीं करती। ये दोनों बोल रहे हैं ये भी बहुत चीटिंग कर रही है। जब से ऊपर आई है ना खुद ही खेल रही है, किसी को भी बैटिंग करने के लिए नहीं दे रही और वो चीटिंग कर रही है। अभी दी है बैट कैसे 3 अर्चना बॉल को। हुआ अभी। स्वरा उसको धीरे वो धीरे सूंघ रहा आगे है, करो। सूंघ रहा है, वो हाँ। देख रहा है वो क्या है। फ्रेंड है बघ। थोड़ा आगे करो. हाँ वाज घेते ते बघ काय काय बघ, देऊ का तुला खेळाय? अयो घाबरलं. समझ गया है. वही डर गया किसी को तो. वाज घेते वाज घेते. थोड़ा हिलाओ ना स्वरा उसको. सर गाइस ऐसे ऐसे थोड़ा हिलती ना तो डरता है. अब नहीं डर. नाही नाही पण कळलं त्याला, त्याला ते काय ना? निर्जीव आहे म्हणून त्याला समजलं. हाँ, इंसान तो समझ- ना हाँ. उसको. तेव्हा समजलं त्याला. हे आहे माझी बर्थडेची, म्हणजे ही बर्थडेचं होतं माझ्या केकला लावलेलं, आणि हे छान असं काकूंनी बनवून दिलंय ड्रेस डॉलला. खूप क्यूट दिसते. आता आपण डॉलला भेटू. आणि हे डॉलला कसे एकदम क्यूट त्यांनी फ्रॉक शिवलाय, तशाच फ्रॉक त्या बनवून सुद्धा देतात. कोणाला पाहिजे नसेल तर आम्ही नंबर देऊ शकतोय, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय. माझे 2 फ्रॉक आहेत ना, पर्पल आणि व्हाईट कलरचा त्यांनी त्यांनी शिवलेला आहे. हम्म. तर डॉलला भेटू दाखवू आपण. रानू! फाडून टाकल ते. ए फाईट करतोय तो. मारलं माझ्या पिल्लूला. नको रागात आहे. काय आम्ही बसलेलो आहे जेवायला आहे मसाले भात, भजी आणि पापड आणि कोबी ना ते. हा, कांदा आणि कोबी टेस्ट करून बघितलं आम्ही. जे मी मम्मीने सेम टू सेम आहे ना, त्या ह्याच्यासारखं लागत होतं, मंचुरियन सारखं. तूप टाकूया आणि खाऊ बघायचं. हे छान झालं, सगळं छान झालं. ये आइसक्रीम खायची आपल्याला. ये तो गाइस हमारा खाना हो चुका है. अभी हम खा रहे हैं डेजर्ट में ही आइसक्रीम. ये इथे चल. ये. कौन लाया लेकिन? कौन लाया? पापा लाए. तो अभी हम खाएंगे आइसक्रीम. वुमेन्स डे स्पेशल है आज आइसक्रीम, इसलिए वुमेन्स डे इसलिए आज आइसक्रीम है आज. चलो बढ़िया. यस. रुको आपको दिखाते हैं. तिचं कालवा चाललंय, आईस्क्रीम साठी कालवा चाललंय. ये ननुडी, काय खायची बाला? आयशूम खायची वय. ये वरती ये. यो यो आली 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 आईस्क्रीम खायला आली. डनू ये वरती. हे बघ आईस्क्रीम. ये. चमचा बघू बरं. हां बरं. असला नसतो. हे बाय ती काय तिथं ठेवलं स्टीलचं. हे कसं खाते आईस्क्रीम? हे असं लागते, असं लागते. हे बघा काहीच आईस्क्रीम वरती डोळा आहे डोण्याचा. खायचे डोण्या? नको सर्दी होईल. हा लय खाल्ली हे बघ हे बघ. आज. भजी पण खाल्लेत, पापड पण खाल्ले, नाही भात म्हणते खाल्लाय. ते. सर्दी नाही होत म्हणते. ये गेलो. गाईज आता बघा हा काय किती घाबरते. मला आता गमत बघा. त्याला जायचे बाहेर. काय झालं? गेलं गेलं. एका
आवाजातच गेलं. मगाशी त्याला मी अशीच ओरडले आणि त्याला म्हणलं गप झोपायला जा, की डायरेक्ट त्यांनी बेड गाठला. दोनों ये बाळा यो. सगळं बोलतो यो. डायरेक्ट बेड गाठलं त्याने आता. आलंच नाही ना. हळूच बघते. काळू हळूच बघते हळूच. आता गंमत बघा परत. बाळा ये ग बाई, मम्मा खवळती. ओ य य य कम आईस्क्रीम ये बाळा. गपचूप झोपायला जा, झोपायला जा. हळूच बघते. बरी आई नाही खवळत. यो य ग बाई, य ग सोनू. एकाच डोळ्याने बघते. य य ओ इकडे पप्पा बोलवते ते. य या तो पुढं बघते. य य य य इकडे ये. चल चल बाहेर जाऊ आपण. चल बाहेर. हा आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. है का नाही?